भाऊबीजी दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या बंधूंसाठी शोकांतिका होती. एका भगिनीने आत्महत्या केली, ती आपली भगिनी डॉक्टर मुंडे मॅडम. आपल्या मुंडेताईंनी, संपदाताईंनी आत्महत्या केली. खरं तर ही आत्महत्या नसून ही प्रशासनाची एक संस्थात्मक ही हत्या आहे. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचे काळे पाप, त्यांचं भ्रष्टाचार झाकण्यासाठी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी, प्रशासनातल्या लोकप्रतिनिधींनी त्यांचा आधार घेऊन ही करण्यात आलेली एक हत्या आहे. त्या हत्येला संस्थात्मक हत्या असं म्हटलं जातं. आता विषय निघलाच आहे तर खोलपर्यंत जाणार आहे. आमच्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी आमचे महाराष्ट्रातले सर्व 10 करोड बंधू रस्त्यावर उतरणार आहेतच, त्यांच्या मुंडे कुटुंबाच्या पाठीशी आहेतच. पण हे जे काय माजी खासदार निंबाळकर आहेत यांच्यावर आरोप होत आहेत, तिथं काय तुषार जोशी नावाचे एसपी आहेत महाड्याला, त्यांच्यावर पण बोट उचलले जात आहेत. महाडिक नावाचे पोलीस अधिकारी आहेत. ह्या सर्वांनी संपदा मुंडे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्यांच्यावर जीव देण्याची किंवा ह्यांनी जीव घेण्याची वेळ आज आली त्यांच्यावर. पण एक सांगतो की त्या आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एवढ्या घटना होत्याच, मीडियाला दाखवलं जातं, पण त्या फलटण परिसरामध्ये पण अशा भयंकर घटना झालेल्या आहेत. एक माझ्यापाशी माहिती आलेली आहे, हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR आहे. जून महिन्यामध्ये सोनाली संजय करचे यांची हत्या, ह्यांनी एक फिर्याद दिलती, त्यांच्या वडिलांची हत्या झाली. म्हणजे फिर्याद कुणी दिलती? सोनाली संजय कचरे यांनी. आणि हत्या कुणा झाली? त्यांचे वडील संजय कचरे. ह्या संजय कचरेंची रात्रीच्याला आडून अज्ञात लोकांनी हत्या केली. पोलिसांनी काही आरोपी डिटेक्ट केले आणि डिटेक्ट केल्यावर 15 ते 20 दिवसाच्या त्या आरोपी पोलिसांनी सोडून दिले. ह्याच्यामध्ये त्यावेळेस तुषार जोशी नावाचे SP होते, महाड्याचे माजी खासदार आहेत, त्यांचे काही PA होते, त्यांचे काही कार्यकर्ते ह्याच्यामध्ये होते. हे सर्व होत असताना महाडिक नावाचे जे अधिकारी ते पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. नेमकं त्या परिसरामध्ये एवढी दहशत, एवढ्या हत्या आणि एवढ्या महिला भगिनींचं शोषणाच्या अगोदर झालेलं आहे आणि एवढ्या लोकांच्या हत्या झालेल्या आहेत, तोपर्यंत महाराष्ट्र शासन आणि प्रशासन काय करत होतं हा आमचा प्रश्न आहे. हे जे माझ्यापाशी हे पूर्ण माहिती आहेत, हे बघा, संजय कचरेंचं FIR रिपोर्ट आहेत, त्यांच्या वैद्यकीय तक्रारी आहेत वगैरे आमच्याकडं, सर्व डाटा आहे. संजय कचरे यांची हत्या, निर्गुण हत्या करण्यात आली. म्हाडा हे जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या परिसरामध्ये, फलटण भागामध्ये हत्या, फलटण खाटो परिसरात ही हत्या करण्यात आली होती. ह्या हत्या पण निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांचा या हत्येमध्ये हात होता. विशेषतः सगळ्यात मोठा तुषार जोशी नावाचे SP आहेत, त्यांच्यामुळेच इथे मागं जे दगडफेक वगैरे जालना जिल्ह्यात झाली त्यावेळेस पण तेच SP होते. इथं महाडिक नावाचे जे अधिकारी आहेत हे सर्व ह्या प्रकरणामध्ये त्या आरोप्यांना अभय द्यायला होते. राहिला दुसरा प्रश्न विषय, आमची डॉक्टर भगिनी संपदाताई यांची हत्या झाली. आकस्मिक हत्या म्हणतात, कुणी म्हणतं आत्महत्या केली, आम्ही तर म्हणतो हत्याच केली त्यांची. ही शासनमान्य हत्या आहे. मुख्यमंत्री आलेत आणि मुख्यमंत्र्यांना न्यायाधीश कुणी केलं, माझा हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे. अजून कितीतरी प्रकरणामध्ये माजी खासदार निंबाळकर यांचे प्रकरण पुढे येत आहेत, कितीतरी मुकादमला डांबून डावलून ठेवलंय आणि तोपर्यंत राजकीय स्टेजवरून मुख्यमंत्री साहेब त्यांना क्लीन चिट देतात. हे महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. महाराष्ट्र कुठेतरी अराजकतेकडे चाललाय असं दिसून येत आहे. आज आमची स्वर्गवासी भगिनी ही ज्या देहाची विटंबना केली, शोषण केलं, तिच्या देहाची राख केली ह्या राक्षसांनी, त्यांचं पोट भरलं नाही, तिचा आत्मा आज न्यायासाठी भटकत आहे. तोपर्यंत कोणत्या तरी लाचार नालायक लोक, मूर्ख वृत्तीच्या लोकांनी पुढे येऊन त्यांच्यावर, चारित्र्यावर बोट उचलण्याचं कार्य करत आहेत. हे फार शोकांतिक आहे. हे आम्हाला ऐकल्यावर सहन होत नाहीयेत आम्ही एक त्यांचा बंधू म्हणून. हे बघा, ते संपदा ताई, आपली डॉक्टर ताई, गरिबी शेतकऱ्याचं लेकरू होतं. 1ली ते 10वी एक बीडमध्ये नातेवाईकाची ते राहून त्यांनी भगवान विद्यालयात शिक्षण घेतलं. त्यांचे मार्क बघा, हे मार्कशीट आहे त्यांचं. 550 पैकी 515 मार्क आहेत त्यांना. म्हणजे 92 ते 93% त्यांना टक्के पडलेले 10वीला. कोणत्याही प्रकारचे क्लासेस नाहीत, कोणतंही उच्च शिक्षण नाही, साध्या शाळेमध्ये शिकून एवढी मार्क घेणारी ही आमची भगिनी आहे. आणि आज त्या भगिनीची तुम्ही हत्या केली, त्याच्या कुटुंबाला न्याय नाहीये. तिची डेड बॉडीचं PMचं काय केलं, काय रिपोर्ट अजून कुठे नाहीत. तोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती नाही, तोपर्यंत तिच्या शरीराचं तर तुम्ही वाटोळ केलं, राख केली. आज तिच्या आत्म्यावर पण तुम्ही बोट उचलीत आहात. म्हणजे हा किती मूर्ख समाज आहे. पण नक्कीच मी प्रसार माध्यम हे लोकशाहीचं 14 स्तंभ आहे. प्रसार माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेतून आमच्या भगिनीला न्याय मिळेल. माजी खासदार निंबाळकर, DYSP महाडिक, SP तुषार जोशी ह्यांच्यासारखे विकृत मानसिकचे आणि अराजकता माजणारे हे अधिकारी, लोकप्रतिनिधी ह्यांच्यावर महाराष्ट्र सरकार, भारत सरकार कडकडीत कारवाई करील. नाहीतर
आमच्यासारखा तरुण, सामाजिक संघटना सर्व रस्त्यावर उतरून हे राज्यव्यापी आंदोलन आहे एवढं नक्की सांगतो. आणि संजय कचरे प्रकरण पण सगळ्यांनी माहिती घेणं गरजेचं आहे. त्यांच्या कुटुंबाला तुम्ही माहिती घेऊन प्रसारमाध्यमाने हात जोडून विचारा. त्यांची हत्या झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत 15 दिवसात त्यांचे आरोपी बाहेर, त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली संजय कचरेची, आणि 1 महिन्यात त्यांचे आरोपी सोडून दिले. असं कोणतं राजकीय वरद हस्त होतं सत्तेतल्या माजी खासदाराचं की त्या संजय कचरेच्या आरोपीला लवकरात लवकर सोडून देण्यात आलं? एवढी घाई काय झाली तिथल्या लोकलच्या प्रशासनाला? आज बीड जिल्ह्याला आपण म्हणतो बदनाम केलं जातंय, पण सातारा आणि फलटण भाग पण काय झाला आहे? बीड सारख्यापेक्षा सारखीच परिस्थिती किंवा बीडपेक्षा पण बेकार परिस्थिती झाली असं म्हणता येईल. पण नक्कीच सांगतो मी, स्वर्गवासी आमच्या भगिनीला न्याय मिळेल. माजी खासदार सारखे जे गुंडशाही राजकता माजवत आहेत त्यांच्यावर पण सरकार आळा बसवेल आणि न्याय, आमच्या भगिनीच्या न्यायाच्या लढ्यामध्ये सर्व समाजाच्या जनता रस्त्यावर उतरल एवढी आशा बाळगतो. धन्यवाद.